सरकार आता 50-50 आहे. 50-50 आता येणार सर्व चोर येणार, चोर येणार, चोर. का आता महाविकास आघाडीत बहुतेक येईल. परत मागे न्यायचं आहे का? मनात सगळं ठरवलंय पण होत नाही ना. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. मनसे आलं पाहिजे. कुठे नेऊन ठेवलंय आपल्या देशाला? मी मत नाही केलं अजून. ठीक आहे ना, तुम्हाला काय निष्कर्ष काढायचा तो काढा. का केलं नाही? कारण मला कोणी लायक वाटलं नाही कॅन्डिडेट. सांगायचं नसतं. पुरुषांना आणि बायकांना काही मिळत नाही, त्यांना काहीतरी करा ना. ह्या तू आमच्या मोलकरणी वगैरे शेफारल्यात आता. 6 वाजता मतदानाचा वेळ पूर्ण झालेला आहे आणि अनेक उमेदवारांचं भवितव्य हे आता EVM मशीनमध्ये बंद झालेलं आहे. सध्या मी दादरमध्ये आहे, दादरच्या शिवाजी पार्क एरियामध्ये आहे आणि इथे आपण बघतोय अनेक मतदार ज्यांनी आज मतदान केलेलं आहे ते मतदार आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की आजचा दिवस नेमका कसा होता आणि काय तुम्ही भविष्यात बघतायत की केले मतदान. किती वेळात झालं? किती वेळात झालं मतदान? 5 मिनिटात. आता काय वाटतंय? आज मतदान झालंय, प्रचार तुम्ही सगळ्यांचा बघितला, आता नेमकं काय वाटतंय? कोणाचं सरकार येईल असं वाटतंय? सांगा. सरकार कोणाचं येईल असं वाटतं? सरकार आता 50-50 आहे. 50-50 अवघड वाटतंय, आधी सारखं नाहीये. वोटिंग होत नाही हो. वोटिंग करायला घ्यायला पाहिजे. वोटिंग करत नाही लोक. 52% वोटिंगला काय 52% वोटिंग झालं ना. पण त्यातल्या त्यात कोणाचं असं पारडं जड वाटतंय, महायुती की 23 तारीखला माहित पडणार आता काय काय होते ते. वैयक्तिक मत काय? कशाला मगच लावलंय? हा मगच कशाला वापरायचा? ह्याच्यासाठी येणार तरी येणार. आपल्याला काय करायचं आता? वोटिंग केलं बस, वोटिंग केलं बस आहे. पण त्यात काय वाटतं तुम्हाला? जसं ते म्हणत की 50-50 काय फरक पडते? फरक तर पडणार नाही पडणार. आपल्याला. तक्रारी करायच्या सरकार सगळं एकच करते, काम करते. काम केले सर्व चांगले आहे. पण हे पुष्कळ जगावर आज टीव्हीवर बघितला राडा झालेला आहे. इकडे झाला दॅट इज रॉंग थिंग. अच्छा, राडा शुड नॉट बी देअर. तुमचं म्हणणं की गोंधळ व्हायला नको. गोंधळ व्हायला नको. बरं, आता 23 तारखेचं कसं बघताय तुम्ही? आय थिंक दॅट गठबंधन विल कम. युती महायुती वाटतं तुम्हाला? युती विल कम. तुमचं पण तेच म्हणणं आहे की महायुती म्हणतायत ते? वोटिंग केलं आहे, पण मला वाटते की आता लोकसभेची निवडणूक जे झाली एप्रिल-मे मध्ये त्याच्यापेक्षा बी वोटिंग कमी झालाय. तर कशाला हे समजो, हे जे विपक्षवाले जे आहे ते लोकांनी अशी हवा फैलवली आहे की त्यामुळे समजो वोटिंग झालं आहे. आता जे समजो दिल्लीवर राज करते ते व्यक्तीला ते लोकांना नको पाहिजे. कशाला नको पाहिजे? मग तुम्हाला काय वाटतंय, महाविकास आघाडी की महायुती? आता येणार सर्व चोर येणार, चोर. सर्व आधी कोण होते? महाचोर येणार. बरं, झालं वोटिंग झालं? झालं. आजच्या हवाला तसं काय सांगू शकत नाही, कोणी येऊ शकतं असतला काय भाग नाही. त्यात काय आता महाविकास आघाडीत बहुतेक येईल. महाविकास आघाडी. का वाटतं हाय काम आहे, विकास आहे ना. विकासामुळे ते येऊ शकतं. आता हा राजकारण एकदम घाणेरडं झालेलं आहे. काय कोणाचा काहीच भरोसा करता येत नाही. कोण कुठे बसणार, उद्या कोण कुठे बसणार त्याचं काहीच कल्पना येणार नाही. आज आपण किती हे करूया. पण तुम्ही विश्वास ठेवून मतदान केलं ना? मतदान केलंय, बरोबर आहे, पण कोणाच्यावर विश्वास ठेवायचा? आज पटकन पाट्या बदली करतात. कोणावर विश्वास ठेवायचा? आज काहीच सांगता येत नाही. एकदम घाणेरडा हा राजकारण मला वाटतं झालेलं आहे. नाही, तुम्हाला वाटतं हे मतदान केल्यानंतर सुद्धा इकडे तिकडे होईल? होणारच, 100% होणार. 100% होणार. 100% होणार. 100% होणार. पक्ष इकडच्या तिकडे, युती आघाडी असाच होते. होणारच. त्यात काय वाटतं, कोणाचं पारडं जड आहे, कोणाची हवा तुम्हाला कसं आता काहीच सांगता येत नाही. ते आता कोणाचं सर्वांचं आहे. महिला वर्ग सुद्धा आहे. महिला वर्गाने केलंय का मतदान? काय ते म्हणतात, काही जण म्हणतात 50-50, काही जण म्हणतात महायुती, काही जण म्हणतात महाविकास आघाडी. महिला कशा बघतात याला? अरे आम्ही तर दुसराच सांगायलाच पाहिजे. आम्ही बाहेरगाव जाणार होते. आज 18ची तिकीट होती, आम्ही कॅन्सल केली. 4 महिन्यापूर्वी मतदानसाठी आम्ही कॅन्सल केली. मतदान तर द्यायला मस्त. आता काय वाटतं तुम्हाला, कोणाचं सरकार येईल? महाविकास आघाडीचं येईल का महायुतीचं? सगळं गोंधळ आहे. कोण काय येणार ते काही कळत नाही. सगळ्यांच्या नसीब भाग्य
कोणाच्या त्यातल्या त्यात काय वाटतं? नाही आम्ही नाही सांगणार कसं येऊ शकते ना, कोण पण येऊ शकते, तिचं काय कोण पण येऊ शकते, तसं कोण नाही सांगू शकत काय. तुमच्यात पण एकी नाहीये दिसत, एकी दिसत नाहीये. हा नाही दिसत. आमचे असतं तर आम्ही थोडी सांगणार आहे की कोणाला त्यातल्या त्यात नाही मी मत नाही म्हणत आहे. एकूण वातावरण किंवा हवा कोणाची वाटते तुम्हाला, महाविकास आघाडी की महायुती? आम्हाला तर महाविकास आघाडी वाटते. महाविकास आघाडी. हो तुमचं? महाविकास. महाविकास आघाडी. मतदान केल्यानंतर रिझल्ट काय निघाला त्याच्यावर आहे. आम्ही काय सांगणार ना, आमचं सांगणं थोडं ऐकायला होणार. तुमच्या मते काय रिझल्ट येईल? आमच्या मते यायला पाहिजे बीजेपी. हा पण आता बघूया कोण येतंय. तुमचं म्हणणं की बीजेपीचं सरकार आलं पाहिजे, महायुतीचं सरकार आलं पाहिजे. येस येस येस. मुख्यमंत्री पण ठरवलाय तुम्ही मनात? हो मनात सगळं ठरवलंय पण होत नाही ना. कोण वाटेल मुख्यमंत्री, कोण वाटतं? शिंदे. तुम्ही? सेम सेम. पण ते शिवसेनेचे आहेत. हा ते नहीं, जो आए काम अच्छा करे, बस दैट इज व्हाट इज ऑल्स विश. तो आपको क्या लगता है कौन काम अच्छा करेगा? नॉट से जो आएगा उसको करना है, काम अच्छा करना है बस. लेकिन 2.5 साल इन्होंने काम किया, 2.5 साल इन्होंने काम किया. व्हाट डिड आई से? यू डोंट हैव टू पुट एनीथिंग इन आवर माइंड. सालों में किसने अच्छा काम किया? जिसने भी किया. अभी हम वो नहीं बोलते जो पास्ट में हो गया, जो भी अभी आए उसको काम अच्छा करना है बस. स्टॉप दिस कॉन्फ्लिक्ट इनसाइड आवर पब्लिक. जो भी आए, वी आर रेडी टू सपोर्ट whichever government comes, but they have to work for the betterment of us. That is what we all wish. किती वेळ लागला मतदानाला? फक्त मला तर 2 मिनिटं लागले. तू केलं? नाही मी नाही केलं. अंडर एज आहे. अच्छा अंडर एज. पण काय वाटतंय आता? आता बघू काय होतंय, सांगू नाही शकत कोण येणार. म्हणजे मी तर केलंय मतदान, जो एलिजिबल आहे त्याला केलंय मतदान. कॉम्पिटिशन टफ आहे. हो. तुझं काय म्हणणं आहे? I just did my part. Let's see what happens. आपण परीक्षा देतो, पण परीक्षेनंतर निकाल कोणता येणार ते पण ते सांगू नाही शकत. टफ. नो कमेंट्स. त्यातल्या त्यात काय वाटतं, म्हणजे कोणाचं पारडं जड वाटतं? आता ह्या सगळ्या तुम्ही प्रचार बघितला असेल, बातम्या बघितल्या असतील, पण मला असं वाटतंय मनसे आलं पाहिजे. मनसेला चान्स भेटलं पाहिजे. बिकॉज माहीमध्ये. हां माहीमध्ये. बिकॉज ही इज मोस्ट क्वालिफाईड पर्सन अँड ही कॅन मेक द चेंज अँड ही अंडरस्टँड. काय म्हणणं आहे? या इक्वली सेम. बिकॉज अमित ठाकरे इज अ न्यू फेस आणि त्याला चान्स दिला पाहिजे. आणि आमच्या यंगस्टर सरकार कोणाचं आलं पाहिजे? किंवा कोणाचं घेईल सरकार? मोस्ट ऑफली असं बघतोय तर मला असं वाटतं बीजेपी. येस सेम शिवसेना आय थिंक्स. अच्छा. मुख्यमंत्री ठरवलाय तुम्ही हा झाला पाहिजे? नाही अजून नाही, कन्फर्म नाही केलंय. कारण कन्फ्यूज आहे आणि टफ फायदा म्हणून जरा थोडा विचार करावा लागतो सांगायच्या आधी. हवा कसं आपण काय बोलू शकतो आता. हवा चांगली आहे ते ठीक आहे, पण एक सांगू शकतो मी की कोणी पण आला ना ते महाराष्ट्रासाठी काय काम करायला पाहिजे. त्यातल्या त्यात कोण वाटतं त्यांनी महाराष्ट्रासाठी काम करावं किंवा केलंय? नरेंद्र मोदी, बीजेपी शिवसेना, शिंदे सरकार, लाडे सरकार असं तुम्हाला वाटतं? हे शिंदे सरकार म्हणतात. महाविकास आघाडी. हे महायुती म्हणतात. मी विकास आघाडी म्हणालो. तुम्ही महाविकास का म्हणजे चांगले आहे ते, फोडाफोडी नाही, कोण गद्दार नाही, प्रामाणिक आहे. सदा पण काय बोलू शकतो आपल्याला महाराष्ट्र निष्ठावंत आहेत. ते गद्दार ते गेले सगळे. तुमच्यात एकी नाहीये, तुमच्यात आघाडी युती नाहीये सर. तुमचं म्हणणं आहे महाविकास आघाडी, तुमचं म्हणणं आहे महायुती. हा युती. का युती? कारण सांगायचं नसतं. सांगायचं नसतं? अहो मी मत नाही विचारते तुम्हाला. नाही पण कोण असं नाव नाही घ्यायचं, लोकशाही आहे. आघाडी महाविकास आघाडी. काय कारण? येणं असं दिसतं आता. आमच्या गावाला. तुमचं काय म्हणणं? तुम्ही केलं? मी मत नाही केलं अजून. हे बरोबर नाही केलं. मी करत नाही कधी, कारण काय सगळं येतात ते चोरत येतात ना. त्याचं म्हणणं माझं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही मतदान केलंय? मी केलं, मी नाटो म्हणून गेलं. अच्छा.
काही महाविकास आघाडीवाले आहेत, काही महायुती. तर तुमचं म्हणणं काय वाटतं? माझं म्हणणं महाराष्ट्राकरता जे चांगले करतील त्यांनी यावं. कोणी चांगलं केलं? अडीच वर्ष त्यांनी केले. 2.5 वर्ष नाही, एवढे वर्ष केले. 10 वर्ष बघा पूर्वीचे. BJPचं 5 वर्षाचं बघा, नंतर 2.5 वर्षाचं बघा. तुमचं म्हणणं आहे महायुती. तुमच्या बोलण्यावर असं दिसतं. ठीक आहे ना, तुम्हाला काय निष्कर्ष काढायचा तो काढा. तुम्हाला वाटतंय की महायुतीने मागच्या 2.5 वर्षात काम चांगलं केलं? डेफिनेटली. प्रश्न काय? कोण येणार? BJP एकनाथ शिंदे. का कारण काय वाटतं? कुठे नेऊन ठेवलं आपल्या देशाला? परत मागे न्यायचं आहे का? बस प्रगती झाली आहे देशाची. ते काय म्हणतात? राज्याचं आहे, महाराष्ट्राचं आहे त्यांचं. आणि बघा त्यांचं मत आहे ते त्यांचं योग्य असेल त्यांच्या दृष्टीने. माझ्या दृष्टीने ह्या देशाचं जे भलं झालंय त्याचा अर्थ आपण पुढे आहोत, आपला प्रोग्रेस आहोत. पुन्हा तुमच्याकडे येतो. हा बोला ना. ते म्हणतात की विकास झालाय मोठा. विकास झालाय. हा म्हणजे महाविकासने विकास केलाय ना. आज आपण जगामध्ये 5वी अर्थ आपला GDP 5व्या स्थानावर गेलेला आहे. नरेंद्र मोदीच्या आज जगामध्ये एवढं नाव आहे. त्यामुळे आज आपल्या आणि वर्ल्ड आपल्या जागतिक बँकेमध्ये आज $704 बिलियन रिझर्व्ह फंड आहे. हा आपल्या देशाने कधी पाहिलाच नाही, ऐकला पण नाही. साहेब हे इलेक्शन महाराष्ट्राचं आहे, राज्याचं आहे. त्यामुळे राज्याचा काय विकास आहे तो बघायला पाहिजे. देशाचं यांनी काय केलं ते काय म्हणते साहेब? प्रथम देशाचा विचार करायचा असतो, नंतर महाराष्ट्राचा. देश व्यवस्थित असेल तर महाराष्ट्र टिकणार. महाराष्ट्र बाहेर नाही आहे. फक्त ऐकतोय. नाही मला ऐकायचं. महिला वर्ग मतदान केलंय? काय ते त्याच्यातही त्यांच्यातही भांडणं आहेत, तसंच तुमच्यातही भांडणं आहेत. माझं मत आहे की नाही केलं मी. का केलं नाही? का केलं नाही? कारण मला कोणी लायक वाटलं नाही कॅन्डिडेट. अच्छा. येस, आम्ही केलंय. तिकडे पुरुष वर्गामध्ये भांडणं आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये, तसं तुमच्याकडे पण आहे? तसं भांडणं तशी भांडणं नाहीये. तसं नाही, आम्ही करू शकतो तिथपर्यंत आम्ही करणार पण. कारण या देशात आम्ही राहतो ते आमचं ते कर्तव्य आहे. राष्ट्रीय अधिकार आहे ना मत करणं. हा आमचा राष्ट्रीय अधिकार आहे आणि तो आम्ही शेवटपर्यंत बजावतो. 23 तारखेला काय वाटतं? 23 तारखेला काय वाटतं? म्हणजे तुम्ही जर मतदान केलंय, तुम्ही उमेदवारांसाठी केलंय, उमेदवार बघून केलं असेल, पक्ष बघून केलं असेल, 23 तारखेला काय वाटतं? हा रिझल्ट तसा आमचं मत येणार. कसं बोलू? आम्ही ज्यांना मत दिलं ते येणार. महाविकास आघाडी वाटतंय की फक्त त्यांना एक सांगा की सगळ्या बायकांना सरसकट पैसे वाटू नका. सरसकट पैसे वाटू नका. ज्या एजेड आहेत किंवा अशांना तुम्ही पैसे वाटा. जे काम करू शकता अशा बायकांना कशासाठी पैसे वाटतात? हां, म्हाताऱ्यांना वगैरे दिले ते ठीक आहे. एजेड लाडकी बहीण योजनेमध्ये विरोधात आहोत. तरुण मुलींना तुम्ही काम न करायला प्रवृत्त करता. त्याच्यापेक्षा खरोखरीच 60 वर्षाच्या वर जे म्हातारी आहेत आणि कितीतरी असे वयस्कर पुरुष आहेत ज्यांनी प्रायव्हेट नोकऱ्या केल्यात. तुम्ही ती मागणी कोणाकडे करणार? महायुतीकडे की महाविकास आघाडी? आमच्याकडे तुम्ही पोचवायचं. तुम्ही तुमचं म्हणणं की लाडक्या बहीण योजनेमध्ये काही लाडका भाऊ करणार ते पण बंद करा ना. फुकट पैसे कोणाला देऊ नका. पुरुषांना आणि बायकांना काही मिळत नाही, त्यांना काहीतरी करा ना. आमच्या मोलकरणी वगैरे शेफारल्यात आता. आणि तुम्ही त्यांना नोकऱ्या द्या. तुम्ही त्यांना नोकऱ्या द्या. चांगली वृद्धाश्रम काढा, चांगली लहान मुलांची, आणि तिकडे त्यांना कामाला द्या. 23 तारखेचं सांगा. 23 तारखेचं आमच्या हातात कुठे? आम्ही तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्ही मत दिलंय. वाटच काय आम्हाला जे वाटतं ते आम्ही मत दिलंय ते. तुम्ही मतदान केलं? कुठे गेलोय? काय वाटतंय 23 तारखेचं? BJP. अच्छा, महायुती. हा, शिंदे. हो, आम्हाला ते पाहिजे पण माहित नाही कोण येणार ते. आता आम्ही कसं सांगू शकणार कोण येणार ते? तुमचं म्हणणं आहे की महायुती आम्हाला ते. हो, आम्ही वोट त्यांना दिला. केलं वोटिंग? काय वाटतं 23 तारखेचं? ते काय माहित नाही. मी वोटिंग केलं.
त्यामुळे आपण बघितलं तर या शिवाजी पार्क परिसरात माहीम विधानसभा मतदारसंघातले हे मतदार आहेत आणि प्रत्येकाचं मत काहीसं वेगळं आहे. ज्या योजना सुरू केल्या आहेत त्यासुद्धा त्यामध्ये सुद्धा काही पर्याय त्यांनी सुचवलेले आहेत आणि शिवाय आपण योग्य उमेदवाराला मत दिलेलं आहे, योग्य उमेदवार निवडून येईल असा सुद्धा त्यांना विश्वास आहे. शिवाय महायुती की महाविकास आघाडी यामध्ये मात्र काही जण काटेकी टक्कर म्हणतात, काही जण महाविकास आघाडी म्हणतात तर काही जण महायुती म्हणतात. त्यामुळे पारडं नेमकं कोणाचं जड असणार हे 23 तारखेच्या निकालानंतर कळेल. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह वेदांतने एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.